येत्या 28 फेब्रुवारी रोजी आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. सौरमालेतील 6 ग्रह एका बाजूला एका रेषेत दिसणार असून या घटनेला प्लॅनेटरी परेड असे म्हटले जाते. खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या गतीने परिभ्रमण करत असल्यामुळे काही विशिष्ट काळात ते पृथ्वीवरून एका सरळ रेषेत किंवा एका बाजूला दिसतात आणि यालाच ग्रहांची मांडणी म्हणजेच प्लॅनेटरी अलाइनमेंट असं म्हणतात. यावेळी शुक्र, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आकाशात एकत्र दिसणार आहेत. यातील काही ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतील तर काही पाहण्यासाठी बायनॅक्युलर किंवा दुर्बिणीची गरज लागेल. ही घटना फार वारंवार घडत नाही, त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही खास संधी मानली जात आहे. हवामान स्वच्छ असल्यास भारतातूनही हा नजारा पाहता येणार आहे. तज्ज्ञांच्या मते गुरु हा सर्वात तेजस्वी ग्रह असल्यामुळे तो सहज ओळखता येईल, परंतु 4 ग्रह डोळ्यांनी दिसण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. ही प्लॅनेटरी परेड पाहण्यासाठी सूर्यास्तानंतरचा काळ सर्वात योग्य आहे. मात्र काही ग्रह लवकर मावळत असल्याने निरीक्षणासाठी वेळ मर्यादित असेल. शहरांमध्ये प्रकाश प्रदूषणामुळे अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी मोकळ्या जागेत किंवा टेरेसवरून पश्चिम दिशेला स्वच्छ आकाश असलेल्या ठिकाणावरून निरीक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ही खगोलीय घटना आकाशप्रेमींसाठी एक दुर्मिळ आणि नेत्रदीपक अनुभव ठरणार हे मात्र नक्की.